नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सविता गोपाल परांडे. आज आपण बघणार आहोत राजम्याची भाजी कशी करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला सांगेन. समोर बघूच आपण कशी करायची. तर त्याच्यासाठी मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, लहान लहान आहेत. एक टोमॅटो घेतला, माझ्याकडे हिरवा टोमॅटो आहे, लाल नव्हता, तुम्ही लाल पण वापरू शकता. धनिया घेतला, खोबरं घेतलं आणि शेंगदाणे घेतले. याच्यात तुम्ही लसूण आणि अद्रकसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी टाकलं नाही. अद्रक आणि लसूण तर मी भाजीत यूज करतच नाही. असं कापून घ्यायचं. कांदा मी थोडा मोठाच कापला आहे, कारण तो आपल्याला ताव्यावर भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून त्याला परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे शेंगदाणे थोडेच घेतले. बघा, असं काही भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला शेंगदाणे टाकले, त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे, टोमॅटो लास्टला टाकायचा आहे. याच्यामध्ये थोडं तेल टाकून याला परतून घ्यायचं आहे. चांगलं लालसर होईपर्यंत याला परतायचं. कांदा मोठ्या मोठ्या आकाराचाच कापायचा आहे, कारण ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं तुम्ही जिरंसुद्धा ॲड करू शकता. याच्यामध्ये जिरं जर टाकलं याच्यामध्ये तुम्ही भाजून, तर भाजीला अजूनच वेगळी चव येते. असं काही परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये थोडं तेल ॲड करून नंतर मग थोडं लालसर होईपर्यंत. बघा कसा लालसर रंग आलेला आहे कांद्याला. आता टोमॅटो ॲड करायचा आहे. मला कच्चा टोमॅटो आवडते, त्याच्यामुळे मी कच्चा टाकला. जिरं घातलं. जास्त काही मसाले मी याच्यामध्ये यूज करत नाही. जे घरगुती आहेत तेच आपले यूज करायचे आणि सोपी पद्धत आहे. याच्यासाठी मी राजमा 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातला होता. बघा, आता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. गरम टाकलं मी त्याच्यामध्ये, पण ते गरम नाही, थंड झाल्यावरच मी त्याला ग्राइंड केलेलं आहे. थोडंसं पाणी घालून त्याला ग्राइंड करून घ्यायचं, कारण तसं तर ते निघणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. बघा, मी थोडंसं पाणी ॲड केलं. पूर्ण बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही थोडासा धनियासुद्धा घालू शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर होतं आणि खाण्यालाही खूप जास्त चव येते या भाजीला. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. जास्त काही वेळ लागत नाही हिला बनवायला. मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कुकरमध्ये ऑइल टाकू शकता. मी जरा जास्तच ऑइल यूज करते, त्याच्यामुळे मी एवढं टाकलं. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाका. मसाले बघा, याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. घरगुती 2 मसाले आहेत. एक धनिया पावडर आहे आणि एक घरी बनवलेला मसाला आहे. हळद घरचीच आहे, त्याच्यामुळे कमी घेतली. आणि लाल तिखट याच्या व्यतिरिक्त मी काहीच टाकणार नाही आहे. इथे मी मोहरी स्किप केलेली आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी सुरुवातीला जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला ग्राइंड केलेली ग्रेव्ही आहे ती याच्यामध्ये घालायची. बघा, ती ग्रेव्ही घातली. याच्यामध्ये ग्रेव्ही घालून झाली, तिला चांगला लालसर रंग येईपर्यंत तिला परतून घ्यायचं. याला चांगला लालसर रंग आला की याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते मसाले घालायचे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. कमी जास्त मी इथे 2 चम्मच घातलेला आहे, कारण मी जी चटणी यूज करते ती तिखट आहे आणि तसंही आम्ही तिखटच जास्त खातो, त्याच्यामुळे मी 2 चम्मच घेतली. ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. थोडं थोडं बघा, यातलं तेल सुटत आहे याला. याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तुम्ही कसं राजमा बनवता तुमच्या पद्धतीने, तोही मला कमेंट करून सांगा. आता याच्यामध्ये लाल तिखटाने जे आपण मसाले काढलेत ते मसाले घालून घ्यायचे आहेत. राजमाच्या बिया गरम पाण्यात भिजायला घालायच्या, त्याच्यामुळे त्या लवकर फुलतात. बघा, लालसर झालेला आहे. याच्यामध्ये आता आपण लाल तिखटाने जे मसाले काढले होते ते मसाले टाकणार. मसाले टाकून याला 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून परत त्याला 2 मिनटं सोडून द्यायचं आहे, म्हणजे त्याला तो तेल सुटेल.
अशा प्रकारे करायचे आहे. राजम्याची भाजी खूप छान होते. ही भातासोबत पण छान लागते आणि चपातीसोबत पण खूप छान लागते. तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. वेळ नाही लागत तिला जास्त बनवायला, खूप सोपी आहे. याच्यामध्ये दुसरं काही घातलं नाही, त्याच्यामुळे आपण हे कधीही करू शकतो. बघा कसं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्याचे पाणी, ग्रेव्ही एक्स्ट्रा असते ना, त्याच्यात थोडं पाणी घातलं, कारण आपण बायका तर ते ग्रेव्ही वेस्ट करत नाही, त्याच्यामुळे त्याच्यात थोडं पाणी घालून घेतलं. आता याला तेल सुटेपर्यंत सोडून द्यायचं. याच्यामध्ये तुम्ही धनिया घालू शकता, कढीपत्ताही टाकू शकता. कढीपत्ता आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी स्किपच करते कढीपत्ता. कधी तर घालते, कढी बिडी केली त्याच्यातच टाकते, बाकी नाही यूज करत. बघा ग्रेव्हीला किती छान तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. मी आधी अर्धा चम्मच टाकला, नंतर 1 चम्मच टाकला. माझा चम्मच छोटा आहे. बघा कसं तेल सुटलं. आता याच्यामध्ये राजमा घालून घ्यायचा आहे. बघा धनिया मी भरभरून टाकलेला आहे, कारण धनिया खूप आवडतं आणि भाजीला वेगळीच टेस्ट येते, त्याच्यामुळे भरभरून धनिया घालायचा. नंतर त्याला थोडंसं परतून घ्यायचं. आता राहिलं याच्यामध्ये राजमा. ह्याच्यामध्ये आता राजमा ॲड करायचा. मस्त असा वास सुटलेला आहे. याच्यामध्ये बघा ग्रेव्ही कशी झाली. राजमा ॲड करून तुम्हाला हवं तेवढी पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहे त्याच्या, म्हणजे एकदम सॉफ्ट असा राजमा बनेल. सॉफ्ट शिजून निघते जास्त शिट्या जर काढल्या तर. मला 3 ते 4 तास भिजत घातलं होतं. खायला खूप छान लागते ही भाजी. हिची टेस्ट खूप छान येते. तुम्हाला आवडते का राजमा? कमेंट करून सांगा. आम्ही तर 4 ते 5 दिवसात एक वेळेस मी बनवतच असते आणि बनवण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. अजून 1 ग्लास टाकणार, म्हणजे आपली ग्रेव्ही छान होईल, जास्त दाटही होणार नाही आहे. बघा अजून 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. मंद आचेवर याच्या 3 ते 4 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. वरून थोडासा धनिया टाकायचा आहे. त्याच्यानंतर गॅसला कुकर असं लावून घ्यायचं आहे. माझ्या कुकरचं बघा ते मोडलेलं आहे, वरची जे मूठ असते ना झाकणाची, ते 3 ते 4 वेळेस मी चेंज केली, पण ते परत खराब झाली, त्याच्यामुळे मग मी तसंच यूज करते. कुकर लावून दिलेला आहे. आता याच्या शिट्या काढून घ्यायच्या आहे. थंड होईपर्यंत वाट बघायची आहे, नंतर आपण खाऊ शकतो. बघा असं झालं आहे राजमा. तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता आणि चपातीसोबतसुद्धा. ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा राजमा खूप छान लागते, पण ज्वारीची भाकर आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळं आम्ही एवढंच खाल्लं. रात्रीचा भात खात नाही, त्याच्यामुळे मग चपातीसोबत केलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक